नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आता पाहूयात ठळक घडामोडी. 22 जानेवारी रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा संपन्न होणार आहे. यासाठी बेळगाव शहरात देखील जणू अयोध्याच अवतरली आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्री राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा जरी अयोध्या येथील राम मंदिरात होत असली तरी देशभरात मात्र याचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. बेळगाव शहरात गल्लोगल्ली भगव्या पताका, भगवे ध्वज तसेच प्रभू श्रीरामचंद्राची मोठमोठी प्रतिमा लावून सजविण्यात आली आहे. बाजारपेठेत भगवे ध्वज, फेटे, भगव्या साड्या, दिवे आणि रांगोळी विक्री अगदी दसरा दिवाळीप्रमाणे सुरू आहे. प्रत्येक रामभक्त आपापल्या परीने या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या 22 तारखेला अयोध्या येथे राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात सर्वत्र शुभेच्छा पोस्टर्स लावण्यात आले आहेत. कर्नाटकातील बेळगाव शहरात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठासाठी शुभेच्छा संदेश देणारे श्री कपिलेश्वर उड्डाण पुलावरील पोस्टर कर्नाटक प्रशासनाने हटवले आहे. यामध्ये श्रीराम हे नावाचे मराठीत उल्लेख करण्यात आला होता. याचे पडसाद आता कोल्हापुरात उमटायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी या घटनेचा संताप व्यक्त करत निषेध नोंदविला आहे. तसेच प्रभू श्रीराम हे कोणत्याही जाती किंवा धर्माचे नाहीत, तर ते संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे हे मराठीतील फलक काढणाऱ्यांवर कर्नाटक प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम महाराष्ट्रात दिसून येतील असे त्यांनी सांगितले. उद्योगांचे खासगीकरण बंद करा, केंद्र सरकारच्या योजनांच्या अनुदानात वाढ करा, अन्न, आरोग्य, शिक्षण, समान वेतन निश्चित करा, कामगारांना सेवा सुविधा द्या आदी मागण्यांसाठी सीटूच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी आंदोलन छेडण्यात आले. शिवाय मागण्यांबाबतचे निवेदन खासदार मंगल अंगडी यांना सादर करण्यात आले. विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यात 23 ते 25 जानेवारी दरम्यान 28 आमदारांच्या कार्यालयांवर धडक देऊन आंदोलन छेडले जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून बेळगाव येथील खासदारांना निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी 21 ते 31 जानेवारी दरम्यान बेळगाव सौंदत्ती मार्गावर अतिरिक्त बस धावणार आहेत. 25 रोजी शाकंभरी पौर्णिमा आहे. या पार्श्वभूमीवर जादा बस सोडण्याचा निर्णय परिवहनने घेतला आहे. गतवर्षी झालेल्या शाकंभरी पौर्णिमेला भक्तांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे उत्पन्नात भर पडली होती. यंदा देखील पौर्णिमेतील अतिरिक्त बस सेवेतून परिवहनला अतिरिक्त उत्पन्नाची अपेक्षा आहे. सकल मराठा समाज बेळगावच्या वतीने शनिवार दिनांक 20 रोजी लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. सकाळी 9:30 ते दुपारी 3 या वेळेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, सिव्हिल हॉस्पिटल रोड येथे उपोषण केले जाणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करीत असल्याने मनोज झरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. यावेळी मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. मोतीलाल चौक, भेंडी बाजार येथील श्री सिद्धिविनायक ट्रस्टच्या वतीने सोमवार दिनांक 22 रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्या येथील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त बेळगावमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12:45 महाप्रसादाला सुरुवात होणार असून नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष रोहित रावळ यांनी केले. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी, सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800212450. योजना फक्त सभासदांकरता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. गोकाक तालुक्यातील देवगौडनहट्टी येथील सागर उद्दप्पा परसन्नवर यांचा 22 डिसेंबर 2023 रोजी अपघाती मृत्यू झाला. उसाने भरलेल्या ट्रकने धडक दिल्याने हा मृत्यू झाला. महिना होत आला तरी अद्याप या प्रकरणाची चौकशी झाली नसून संबंधित चालकावर कारवाई झाली नाही. याला पोलिसांचा नाकर्तेपणा जबाबदार असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी बुद्धबसव आंबेडकर इमारत आणि इतर बांधकाम मजूर युनियनतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
22 जानेवारी रोजी अयोध्यातील राम मंदिरात राममूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे. यानिमित्त तालुक्यातील सर्व मंदिरात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत धर्मदाय खात्याकडून सर्व मंदिरांना तशी सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार तालुक्यातील धर्मदाय खात्यात नमूद असलेल्या 452 मंदिरांसह इतर सर्व छोट्या मोठ्या मंदिरातून विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. राममूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त शहरासह तालुक्यातील मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात येत असून या दिवशी सकाळी मंदिरात अभिषेक आणि महापूजा करण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. 22 रोजी दुपारी 12:30 ते 1:30 या काळात मंदिरातून भजन आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. गोकाक शहरातील वाल्मिकी मैदान येथे जानेवारी 19, 20 आणि 21 दरम्यान 20व्या सतीश शुगर्स अवॉर्ड्स सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार असून यासाठीची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. 19 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाचे मुख्य संघटक रियाज चौगला हे विशेष निमंत्रक आहेत. याकरिता तयार करण्यात येत असलेल्या म्हैसूर येथील ललित महाल याची प्रतिकृती लक्षवेधी ठरणार आहे. याप्रसंगी कार्यक्रमस्थळी तब्बल 12,000 प्रेक्षक क्षमतेची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. गुंजी येथील शेतवडीत असलेल्या ब्रिटिशकालीन पिण्याच्या पाण्याच्या विहिरीच्या वाटेवर पॅसेज सोडण्याकडे महामार्ग प्राधिकरणाने दुर्लक्ष करत असल्याने येथील महिला वर्ग व नागरिकातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सदर विहिरीचे पाणी गावातील नागरिक केवळ पिण्यासाठीच वापरतात. त्यामुळे त्या विहिरीच्या वाटेवर महामार्ग प्राधिकरणाने पॅसेज ठेवावा अशी सुरुवातीपासूनची मागणी होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून त्या वाटेवरील रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. बेळगाव येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनच्या वतीने दिनांक 10 व 11 फेब्रुवारी रोजी हरे कृष्णा रथयात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरू असून शुक्रवारी सकाळी रथयात्रेसाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपाची मुहूर्तमेढ श्री राधा गोकुळानंद मंदिराच्या समोर करण्यात आली. इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांच्या हस्ते मुहूर्तमेढ करण्यात आली. ढोणेवाडी ग्रामपंचायतीने यंत्रमागावरील जाचक कर रद्द करावे अशा मागणीचे निवेदन येथील यंत्रमागधारक संघटनांच्या वतीने ग्रामपंचायतीस देण्यात आले. यावेळी महालक्ष्मी यंत्रमाग संघटनेचे अध्यक्ष अण्णासो नागराळे म्हणाले, बहुतांश कामगारांनी कर्ज काढून यंत्रमाग व्यवसाय उभारला आहे, पण ढोणेवाडी ग्रामपंचायतीकडून गेल्या काही वर्षांपासून अन्यायकारक कर वसूल केला जात आहे. यंत्रमाग व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. सदरचा कर कमी करण्यासाठी वेळोवेळी निवेदन देऊनही ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकारी कोणताच तोडगा काढत नाहीत. सदर निवेदनाचा गांभीर्याने विचार न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना शेती पिकवण्यासाठी वीज व पाण्याची गरज आहे. प्रत्यक्षात 7 तास वीज पुरवठा करण्याची गरज असताना केवळ 2 ते 3 तास वीज पुरवठा केला जात आहे. तर अधिकचा वेळ पेपर तयार करण्याच्या कामात घालवण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही बाब अन्यायकारक आहे. केवळ पेपर काम करण्याची गरज नाही, तर प्रत्यक्षात पाणी पुरवठ्याचे सुरळीत नियोजन करण्याची गरज आहे. वेळेत वीज पुरवठा करणे हेच फायद्याचे ठरणार आहे, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी केले. 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा पार पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या दिवशी निपाणी तालुक्यात मद्य तसेच मांस विक्री बंद ठेवावी अशा मागणीचे निवेदन श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालय व नगरपालिका आयुक्तांना दिले. खाद्यतेलाच्या उतरत असलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर सोयाबीनचे भाव 4,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरले आहेत. या दरात उत्पादन खर्च देखील भागत नसल्याने दरातील घसरण शेतकऱ्यांसाठी अडचणीची ठरत आहे. गेल्या काही वर्षात नगदी पीक म्हणून कर्नाटक सीमा भागातील खरीप हंगामातील सोयाबीन पिकाखालील क्षेत्र वाढत आहे. यंदा पूर्ण पावसाळ्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने व ऐन पीक तयार होण्याच्या काळात पावसाने दडी मारल्याने उत्पादनावर परिणाम झाला.
झाला. एकरी उत्पादन 2 ते 3 क्विंटलने कमी झाले आहे. सोयाबीन काढणी, पेरणी ते मळणीपर्यंतचा उत्पादन खर्च व सध्या मिळत असलेला दर पाहता उत्पादन खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे सोयाबीन पिकवलेले शेतकरी हवालदिल झाले आहेत. याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.